करायची आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्या बायांना आणि मुलींना बोलावून घेऊन या, लगेच लूट करून घेऊ. तयारी करावं लागणार ना, तुमचीच तयारी झाल्यानंतर काय मग जातो बाई, पहिले तयारीच करून घेतो. मग बाय आल्या म्हणजे काय सुचते हो बाई. म्हणतो एक गोष्ट आहे हां नीता, कोमलला तयारी करायला लाव. मग तू तू तिला वेळेवर सांगशील ना, मग तिची तयारी व्हायची राहील. बाबूचा एवढा चांगला कार्यक्रम तिला पाहिलेन भेटन. काही असलं का यायचंच पहिले उठते, तिला सांग हिला सांग, बस मी तिला दिसलीच नाही लुटीची तयारी करताना. हो सांगते ना. नेहा गेले पाय नो, नेहा कुठं आहे. नेहाची तयारी करून द्यायला ना, आपल्या बाबूला चांगला ड्रेस देतो नवीन आणलेला. काय आधीच तयार दे सकाळची तो काय राहिली काय तयारी करायची. नाही आलं तर पहिलेच आहे ड्रेस घाला लागते म्हटलं का ते पहिलेच बाहेरूनच येते. आई मला ड्रेस घालून दे, आई मला ड्रेस घालून दे करून. तर 3 वाजतापासूनच तयारी केली आहे. सरी काय पण तिले पण माझ्या डोळ्यांना नाही दिसली नवीन ड्रेस घातला तर. आजीला काही दाखवले नाही. नाही तर आजी मी घातला करून पहिले मला दाखवले येते ते. मी मोबाईलच घेऊन बसली आज नेमकं, म्हणून ते तुम्हाला दाखवले नाही आले. नाही तर ती येत होती ना. माझ्या भावाची लूट आहे आमची शिंची लूट आहे. तुम्ही दोघीच जणी आले का. माझ्या साऱ्या येले तू बोलावलो, साऱ्या जणीने यायला पाहिजे होतं. हे लेकर किती वेळचे आले बाई, वाट पाहून थकून जाईल. चालले जाऊन यायचंच तर गरज आहे. पण बायाने आले पाहिजे होतं का. मी किती वेळची बोलावले गेली म्हटलं आल्याने. आल्या असते त्या गेल्या त्या घरी तिची लूट सुरू आहे तर मग तिथंच अटकल्या त्या. तर आम्हाला पण दोघीला तुम्ही समोर जा, आम्ही येतो म्हणे मागून. लय मागं लागलो तुम्हाला काय म्हणे मोठं चॉकलेट आहे तिथं, मोठं चॉकलेट मोठा बिक्कीचा पुडा देते तिथं. चाल बाई आता तुम्ही, म्हणून मी आली. तुला बोलावलं नव्हतं काय. ते यायला नाही पाहिजे काय, पोरानं आणलं म्हणूनच आली आहे ना. काकू आलीस ती पण जराशी आरामशीर आलीस ती. तुम्ही मैत्रिणी ते लुटीली नेऊन राहिल्या त्या लेकरांना आणलं म्हणून आल्या तुम्ही. वनिता येत होतो ना आम्ही का नाही बेस्ट फ्रेंड. बिचारे राग नको मानू केले डेकोरेशन ते बोलाच राहिले तुम्ही कळत बोलायला लागल्या. हे सगळं श्रीच्या बाबाने विकतच आणलं होतं. मला तर काही माहितच नाही. 3 दिवस झाले मी त्यांना सांगितलं होतं, काल घेऊन आले. तुमचा आवाज बसला का, जरा आवाज बसल्यासारखा येऊन राहिला. कधी येते आवाज तसा माझा. वनिता लावटेल टिक्का कर लूट. लेकर लुटीची वाट पाहून राहिले. पाहायचे नाही कायची वाट पाहू नको. लेकर आले ना, लेकरायचंच महत्व असतं, करून टाक. लेकर व आपल्या श्रीची लूट आहे, लुटा आता. काकू टाकते. बिस्किट पुला भेटला आम्ही लूट जिंकलो. चॉकलेट भेटलं पण चॉकलेटच भेटलं. बिस्किट पुला भेटला आम्ही लूट जिंकलो. भेटलं नसेल ते ना घेऊन घ्या काय काय पाहिजे ते. बाबूची लूट चांगली झाली. बाबूची लूट आम्हाला मोठे चॉकलेट भेटले, आम्हाला लय मोठे चॉकलेट भेटले, आम्हाला लय मोठे बिस्किट पुडे भेटले. हो हरे किती लेकरायले हे भेटलं ते भेटलं. आज सगळ्यात जास्त तुमच्या घरी भेटलं, भला आनंद होऊन राहिला त्याइले. म्हणे चला त्याच्या घरी काय झालं त्या तिळवानी केला म्हणून काय ताई. माझा तिळवा नंतर आहे ना, माझी आई घ्यायची आहे ना, म्हणून आईने नंतर ठेवला. का बाळाची का लूट ठेवायची का तशी आमच्या श्रीची लूट करणं गरजेचं आहे लुटीच्या दिवशी म्हणून. हो तिला जरासं बरं नाही लागून राहिलं हो, म्हणून तशी दिसून राहील. ते किती साडी पद्धतशीर घालते असतील, बरं नाही लागून राहिलं. तिचं कायच मन नाही लागून राहिलं. तिनं बिचारी साडीच तू बिचारी नशी गोई. पाय ना माझ्या सासूला किती तिचावला, तिला बरं नाही लागत. असं नाही तसं नाही सांगत असं का माझ्या नीताला बरं नाही म्हणून. मी माझं कायला मूड बेकार करतात. माझ्या मुलाची मोठी लूट आहे ना, कशाला हळदी कुंकालचं बोलावलं आहे. तिचा ती नाही मला काय करावं लागते. मी चालली जाते. तुम्ही तिघीच नाही माझ्या घरी हळदी कुंकाले. मी जाईन कोमलचं काही सांगत नाही मी. कसं आहे तिला बरं नाही वाटत आहे का बाई कोमल. नाही मी येते मी फक्त कामाचीच वेळेस नाटक असते मग आहे ना. तिला बरंही लागून राहिली. येतोय म्हणते फिरायला. मला जराशी मदत नाही करू लागली ना बाबूच्या डेकोरेशन करायला लूटचं. चांगलं असतं तर केलं नसतं काही ना. माझा मुलगा आहे म्हणूनच नाही करू लागलं ना तिने. तिच्या मनामध्ये तुझा भावच आहे. त्या बाबूची लूट झाली, मजा आली. खूप मजा आली तुझ्या भावाच्या लूट मध्ये. घरी चाल ना माझ्या भावाच्या लुटीसाठी. चाला ना सगळेजण माझ्या घरी माझ्या भावाच्या लुटीला. काही द्यायचं राहिलं असेल तर घेऊन जा. तो बाबू म्हणते त्याच्या भावाच्या लुटीला जा म्हणते. ना नेहा आपण लुटीला जाऊ ना त्याच्या भावाच्या. हो जाऊ. पोरग असं मागा लागते तिच्या आणि का लढती. तिला का उचलते का. तिच्याच मागं लागते बा. काही नाही घराच्या बाहेर धावत हाय तिच्या मागं धावतच जाते. धावती काय थोडासा चालते थोडासा धावायचा प्रयत्न करते पण पडतेच म्हटलं धडकन जाऊन. असं असते बहीण धावत गेली का भाऊ लाईनवाला धावत मागच येत असते. कुठेही तसंच आहे. करते ना मग गोंधळ. आजी यायला पाय ना मा मागं येऊ देऊ नको. आजी मला मा मागं येते असं करते बिचारे. ते पकडलं तर हे पोरग लढते. त्यांचं जीवाला पेच पडून जाते. लहान मुलांचं वाईट करत नाही आहे. माझं आता मन कधी असं पाऊल समोर नाही जात आहे. माझ्या मनाला असं वेगळंच वाटतं. मी आईबाबासाठी चिठ्ठी लिहून ठेवली पण आईबाबांना वाचलंही पाहिजे लवकर. बरं काय माहीत आज माझं मन असं बेचैन झालं. आजपर्यंत नाही वाटलं पण आज मला घराच्या बाहेर म्हणजे त्याच्यासोबत जाताना आता असं वाटून राहिलं का नाही बा आपण चुकीचं पाऊल तर नाही उचलत आहे. मी तर त्याला 1.5 लाख रुपये कालच ट्रान्सफर करून दिले.
हां पण आता तो किती वाजता येते काय माहित, पण माझं सकाळपासून कॉलही उचलत नाही आहे तो. हा कॉल का बरं उचलत नसन, का बरं उचलून नाही राहिला असन. मला इथंच तर बोलावलं त्यानं, अधिकही इथंही नाही आला तो. माझ्या मनात अशी शंका येऊन राहिली. येईल नाही तर मग थोडा वेळ मी वाट पाहते त्याची. काय सांगितलं होतं ना त्यानं, मी इथे उभी राहते साईडला, कधी गाड्या येईल तर. तो कोणीच नाही, एकदम सानसून एरिया. हां मी एकटीच उभी आहे, मला कसं घाबरल्यासारखं वाटत आहे. एरिया आहे. हां यानं मला बोलावलं, फक्त पैसे दिले त्याच्यानंतर पण त्याला कॉलही लागून नाही राहिला. एकदा माझ्या फक्त त्याच्यावर पैसे ट्रान्सफर केल्यावर तो बोलला आणि त्याच्यानंतर तो बोलूनच नाही राहिला, फोनही उचलून नाही राहिला. मी चुकीचं तर पाऊल नाही टाकत आहे. इकडला एरिया चांगला नाही, एकटीच आहे, कोणी सोबत नाही का तुझ्या? येणार आहे, मी वाट बघत आहे. तोपर्यंत लवकर बोलावून घे. कसं आहे, चांगलं नाही आहे बाई, घरी जा. काय मी कॉल करते त्याला आणि मग त्याच्यानंतर जाते. तर मी तुला सोबत थांबतो. कसं आहे, कोणी सोबत नसलं तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल ना. एकटी थांबू नको. हो काका. नाही काका तुम्ही जाणार, खूप वेळ आहे ना त्याला यायला. बरोबर, मी जातो पण लवकर निघून जा, थांबू नको इथं. हा काका धन्यवाद ना. मला 2 वाजता सांगितले, 4ही वाजले येऊन नाही राहिला. मी फोनही किती करत आहे पण फोनही उचलून नाही राहिला. कायच करू मला समजून नाही राहिलं. जाऊ का घरी? घरी गेलं तर आईबाबांसाठी मी चिठ्ठी लिहिली. आईबाबा तर रडतही असेल. आता कसं करू मी? मला प्रॉब्लेमच झाला माझंवालं. हॅलो जानू, कुठं आहे तू? त्याची मी तुला कॉल करत आहे पण तू कॉल उचलूनही नाही राहिला. आली रे घरी, चिठ्ठी लिहिली का मी आता येणार नाही, मी त्याच्यासोबत पळून चालली असं कसं लिहून ठेवलं आहे मी. आता तू कधी काही आला नाही. माझं तुझ्यावर प्रेमही नाही, माझं प्रेम आहे रसिकावर. तुला समजून सांगत होतो पण तरी तू कधी ते समजली नाही. मी येणार नाही, चालली जा तू तिच्या घरी. झाला माझावाला प्लॅन झाला सक्सेस. आता माझे 1.5 लाख येते ते त्याचं कसं आता मी एवढं मोठं घर सोडून आले. तूच मला वेळेवर माझी ताईने तर ते नेहमीच म्हणत होती तू असं आहे तसं आहे, पण मी तिचं कधीच ऐकलं नाही. मी तुझ्या प्रेमात इतके पागल होऊन गेले, मला काहीच समजलं नाही. तू माझ्यासोबत धोका केला. समजलं मला का तू खरं तुझं रूप काय आहे म्हणून. माझ्या घरचे मला चांगलं सांगत होते पण मी कधीच नाही ऐकलं. मला आता पस्तावून राहिला. आता तर मी चिठ्ठी लिहिली, आता मी काय करू, कुठे जाऊ मला समजत नाही. घरी गेले तर घरी कसं प्रॉब्लेम कसं करू. तुझ्यासाठी मी सगळं सोडलं पण तू कधीच नाही मला समजून घेतलं. मला तरी म्हणत मला माझं डोकं बरोबर नव्हतं जाग्यावर. त्यासाठी मी माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. आता मी काय करू? माझ्या आईबाबाला पहिले कॉल करते मी घरी येत आहे म्हणून, नाही तर बाहेर कुणाला माहीत झालं तर माझंही लग्नही होणार नाही. तुझ्यासाठी एवढं केलं, तू मला धोका दिला, हे मला कधीच मान्य नाही आहे. आता मला तुझ्या प्रेमात फसवलं आणि माझ्या बच्चे 1.5 लाख रुपये गंडवले. तुझा हात धंदा आहे वाटते. एक मुलीचं प्रेम करत त्याचे पैसे गंडवणे आणि चालला जाणं, असं मला माहीत नव्हतं इतकाही असेल म्हणून. अर्थ असं की मीच होती तुझ्या प्रेमात पागल. होता माझ्या प्रेमात इन्व्हॉल्व, काहीच फक्त धोका देण्याचा प्लॅन होता. ठेव फोन, तुझी फडफड ऐकासाठी मी फोन नाही घेतलाय. चल ठेव फोन, जा घरी. अधिक माझी आईबाबा शोध कर. चल सगळ्यांना बाहेर माहीत व्हायच्या अगोदरच घरी फोन करते मी लवकर.